नमस्कार, मी सुवर्णा आणि माझ्या रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आपण आज खूप स्वादिष्ट अशी डिश बनवलेली आहे. चायनीज पदार्थ सर्वांनाच आवडतात. आपण आज भारतीय स्टाईलमध्ये नूडल्स कसे बनवायचे तर हे आपण आज बघणार आहोत. येथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. पत्ताकोबी कट करून घेतलेली आहे, गाजर आणि ढोबळी मिरची कट केलेली आहे. येथे मी मॅगी मसाला घेतलेला आहे, तुम्हाला हवा असल्यास तुम्ही टाकू शकता. अद्रक आणि लसूण आपल्याला बारीक कट करायचा आहे. पात असलेला कांदा कट करायचा आहे आणि येथे काळी मिरी पावडर घेतलेले आहे. तर तुम्ही येथे बघू शकता आपल्या शेवया आहेत आणि येथे आपला मसाला आहे. तुम्ही बघू शकता रेड चिल्ली सॉस आणि सोया सॉस पण आहे. येथे एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे. ह्या पाण्यात आपल्याला शेवया उकळून घ्यायच्या आहेत. पाणी उकळले की आपल्याला यामध्ये तेल घालायचे आहे. हे शेवयांचं किंवा नूडल्स पॅकेट हे दुकानात आणि किराणा शॉपमध्ये सहज मिळते. बनवणे खूप सोपे जाते, तर तुम्ही हे नक्की ट्राय करायचं आहे. येथे आपण चिमटा वापरून हे खालीवर करूया आणि हे 1 ते 1.5 मिनिटे आपल्याला हे उकळून घ्यायचे पाण्यामध्ये. याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे आणि जास्तही उकळायचे नाही, फक्त 1 किंवा 2 मिनिटं आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे. जास्त उकळल्याने आपल्या शेवया किंवा तुटतील आणि मऊ बनतील. तर आपले हे 2 मिनिटं झालेली आहेत. आता हे आपण झाकण काढून बघूया. एका गाळणीमध्ये आपण या शेवया गाळून घेऊया आणि याच्यामध्ये आपण पाणी घालायचं, थंड पाणी घालायचं आहे, जेणेकरून त्या शेवया मोकळ्या होतील. आणि हे थंड झालं की यावरनं आपण पाणी घालायचं आहे परत आणि हाताने असं खालीवर करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता आपल्या या शेवया मोकळ्या झालेल्या आहेत, चिकटलेल्या नाही आहेत. तुम्ही बघू शकता खूपच छान मोकळ्या आहे. शेवया थंड झालं की आपण यावर थोडंसं तेल घालूया. आपण या शेवयांना तेल लावून ठेवलं की त्या बनवताना आपल्या कढईमध्ये चिटकत नाहीत, त्यासाठी आपल्याला येथे तेल लावायचं आहे आणि तेल लावून आपण हे खालीवर करूया, मोकळं करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता खूपच मोकळं मोकळं आणि मऊसूत वाटत आहेत. तुम्ही याप्रमाणेच करायचं आहे. असं हे हाताने खालीवर करून हे मोकळं करून ठेवूया. आता एका कढईमध्ये फोडणी घालायची आहे. आपल्याला मीडियम आचेवरच करायचं आहे किंवा फुल फ्लेमवर आपल्याला करायचं आहे. अद्रक लसूण घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे आणि लगेच येते आपण ढोबळी मिरची घालायची आहे. आपल्याला ह्या भाज्या जास्त परतावायच्या नाही आहे, फक्त 20 ते 30 सेकंड आपल्याला ह्या भाज्या परतवून घ्यायच्या आहेत आणि फुल फ्लेमवरच आपल्याला ह्या भाज्या परतावायच्या आहेत. लगेच येथे गाजर घालायचं आहे. येथे मी सर्व लांब आकारामध्ये भाज्या कट केलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. नंतर पत्ताकोबी घालूया आणि कांदा घालून घ्यायचा आहे. तुम्ही कोणत्याही भाज्या मागे पुढे घातल्या तरी चालेल. हे परतवून झालं की आपण यामध्ये मसाले घालायचे. जास्त वेळ परतावायचं नाही, फक्त 20 ते 30 सेकंड आपल्याला हे खालीवर करायचं आहे. येथे मी काळी मिरी पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आणि मॅगी मसाला घालूया. हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये सोया सॉस घालायचा आहे 2 चमचे. 2 चमचे रेड चिल्ली सॉस घालूया आणि लगेच यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार. छान असं सर्व भाज्या मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला हे भाज्या मिक्स झाल्या की यामध्ये आपल्याला शेवया घालायच्या आहेत. चिमट्याने आपण हे खालीवर करायचं आहे, चमच्याने आपल्याला जमणार नाही. तर हे चिमट्याने आपण हे खालीवर केलं की शेवया छान असं मिक्स होतील. आता असं खालीवर केलं की आता आपण इथे चमच्याचा वापर करू शकतो आणि हे एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये सर्व भाज्या मिक्स झाल्या पाहिजेत. आणि आता येथे चमच्याने आपण खालीवर करून घेऊया. खूपच छान आणि सुरेख आपले हे नूडल्स बनलेले आहेत, तुम्ही बघू शकता. थोडीशी कांद्याची पात घालूया, नसली तरी चालेल. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद. याच पद्धतीने नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा प्लीज आणि लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. याचप्रमाणे छान छान खा आणि खुश राहा. तर तोपर्यंत पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.